इमारत स्वयंपुनर्विकास आणि हा स्वयंपुनर्विकास नेमका कशाचा असणार आहे, काय असणार आहे, हे तुमच्याकडनं आम्हाला समजून घ्यायचं आहे. नाही, एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये काही फार मोठं कुठलं टेक्नॉलॉजी आहे अशातला भाग नाही. बिल्डर इमारत बांधतो आणि बिल्डर बांधून जो नफा कमावतो तो बिल्डरशिवाय तुम्ही स्वतःची इमारत पुनर्विकसित करा. कारण शेवटी बिल्डर कॉन्ट्रॅक्टर नेमतो, आर्किटेक्ट नेमतो आणि यंत्रणा लावून त्या ठिकाणी विकास करून घेतो. आणि आपला सर्वसामान्य माणूस कसा असतो की बाबा हे कोण त्या परमिशनच्या झंझट करणार, कोण पैसे उभे करणार, त्यापेक्षा मिळेल त्यात समाधान मानतो. आणि मग मी विचार केला की जर बिल्डर नफा कमवत असेल, सभासदांना जर कमी जागा देऊन बिल्डर अवाजवी कमवत असेल, तर आपण मग तोच फायदा सभासदांनी जर स्वयंपुनर्विकास केला तर त्यांना मिळू शकत असेल तर आपण त्याच्यात काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी गृहनिर्माण सहकारी संस्था जी नोंदणी आहे त्या संस्थेनं आमच्याकडं प्रपोजल करायचं स्वयंपुनर्विकासाच्या कर्जासाठी. ॲट द सेम टाईम तुम्ही स्वयंपुनर्विकासांच्या परवानग्यांसाठी संबंधित अथॉरिटीकडे करायचं, म्हाडा असेल किंवा ज्या जमिनीचा मालक असेल त्याच्याकडं. आणि मग त्या प्रकल्पाची फिजिबिलिटी बघून आम्ही त्यांना त्या ठिकाणी कर्ज वितरित करतो. आणि कर्ज वितरित केल्यानंतर त्या सोसायटीच्या सभासदांच्या किंवा कमिटीच्या देखरेखीखाली तो स्वयंपुनर्विकास किती इमारत बांधली जाते. ह्याच्यामध्ये होतं काय फायदा, स्वयंपुनर्विकासामध्ये जी जागा मिळते ती बिल्डर देतो त्यापेक्षा जास्त मिळते. आणि आम्ही हे सक्सेस स्टोरी उभ्या केल्यात. हे काही स्वप्न आहे, जादू आहे अशातला काहीच भाग नाही. आता आम्ही नंदादीप सोसायटी आपली श्रद्धानंद रोडला पार्ल्याला 360 स्क्वेअर फीटामध्ये राहत होते. किती स्क्वेअर फीटात राहायला गेले? 1400 स्क्वेअर फीटात. पार्ल्यासारख्या ठिकाणी श्रद्धानंद रोड चाव्या दिलेले लोक राहायला गेली. मागच्याच काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चारकोपला आले होते. चारकोपला तिथे श्वेतांबरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या चाव्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्या इमारतीचं उद्घाटन केलं, फ्लॅट बघितला. मुख्यमंत्री अचंबित झाले की अरे एवढा सुपर फ्लॅट स्वतःची हाऊसिंग सोसायटीचे लोक बांधून घेतात. त्यांना सुद्धा 400ची जागा होती, 1100 स्क्वेअर फीटात गेली. इथे आत्मनिर्भर हाऊसिंग पण होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे की आत्मनिर्भर व्हा. इथे तुम्हाला डिपेंडंट नाही कोणावर राहायचं, नाही तर जाऊन बिल्डरच्या बाहेर आपल्या स्टुलावर बसा, जागेचा मालक मी, परंतु तुम्ही बिल्डरकडे त्या ठिकाणी स्वाभिमान घाण ठेवून तिथले 2-2 तास वाट बघत बसायची. त्या ठिकाणी प्लॅनिंग डिझाईनमध्ये बिल्डर कधीच आपल्या विश्वासात घेत नाही, तोच करत असतो. इथं प्लॅनिंग डिझायनिंग तुम्ही करणार, गुणवत्ता दर्जा तुम्ही ठरवणार. स्टील कुठलं टाकायचं सोसायटी सांगणार, सिमेंट कुठलं वापरायचं सोसायटी सांगणार. तुम्ही टप्प्याटप्प्याने त्यांना पेमेंट करणार, म्हणजे पेमेंट तुमच्या हातामध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने पेमेंट करणार, कामाचा दर्जा त्या ठिकाणी होतो, डिपेंडन्सी नसते. अशा अर्थानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक आमूलाग्र बदल या हाऊसिंग सेक्टरमध्ये या स्वयंपुनर्विकास अभियानाच्या माध्यमातून होताना दिसतोय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तर एवढी ही योजना आवडली की त्यांनी वाटेल ते सहकार्य यासाठी करतायत. आता त्यांनी चारकोपचा कार्यक्रमामध्ये जाहीर केलं की प्रीमियमवर इंटरेस्ट आकारायचे. ते किती संवेदनशील मुख्यमंत्री आहेत बघा. ते म्हणाले सोसायटीने लोन घेतलं, लोनवर इंटरेस्ट, परत प्रीमियमवर जर म्हाडाच्या प्रीमियमवर आम्ही इंटरेस्ट आकारलं, 2-2 इंटरेस्ट कुठून परवडणार? सर्वसामान्य माणूस जर सोसायटीत राहतो तर तो कुठून देणार? सीएमने घोषणा केली 3 वर्षापर्यंत या ठिकाणी प्रीमियमवरचे इंटरेस्टच आम्ही घेणार. अशा अनेक सवलती दिल्यात